या पुष्पामध्ये आजच्या श्रवणामध्ये आपण गणेश वंदना पाहणार आहोत. माऊलींनी गणेशाची जी वंदना केलेली, प्रार्थना केली ती पाहणार आहोत. माऊली गणपतीला वंदन करतात. संतांच्या वाङ्मयामध्ये गणपती म्हणजे विश्वव्यापी शुद्ध जाणीव होय. हिलाच ईश्वर म्हणतात. माणसाच्या मनात अर्थ समजण्याची पात्रता वास करते. हे गणपतीचेच अधिष्ठान असून तेच माणसाला ज्ञानाकडे खेचते. गणपती ज्ञानस्वरूप आहे, म्हणून अर्थ आकलन होण्यास अथवा अज्ञान नाहीसे होण्यास त्याची कृपा अवश्य असते. हा भाव मनात वागवून माऊली गणेशाला वंदन करतात. ज्ञान साधना चालू असताना मध्येच उद्भवणारी विघ्ने ज्ञानस्वरूप गणेशाच्या कृपेने नाश पावतात, म्हणून तो विघ्नहर्ता आहे. माऊली गणेशाचे तात्विक स्वरूप सांगतात आणि सांगताना माऊली काय म्हणतात ते आपण आजच्या दुसऱ्या पुष्पामध्ये हिरम शास्त्रींच्या रसाळ वाणीतून श्रवण करूया. धन्यवाद. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलङ्कापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. जया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज की जय. योगिराज श्री गुणवणी महाराज की जय. ब्रह्मर्षि दत्त महाराज, योग तपस्वी काका महाराज, परमपूजनी योगश्री जोशी महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ज्ञान मंजिरीच्या या दुसऱ्या भागामध्ये सर्वांचं स्वागत. मागच्या भागामध्ये आपण ज्ञानेश्वरी का वाचावी, ज्ञानेश्वरी कोणी वाचावी, कधी वाचावी आणि ज्ञानेश्वरी वाचून मिळतं काय, हे आपण थोडासा मागचा एक उहापोह केला. मागच्या भागात आपण एक मुद्दा आपण असा पाहिला होता की आम्ही बरेच जण ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात करतो, परंतु त्याचा अर्थ लागत नाही. आणि यावर सर्व संतांनी, महात्म्यांनी, सर्व सत्पुरुषांनी एकच सांगितलंय, वाचा वाचा आणि वाचा. पण त्यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा आज थोडा सुरुवातीला सांगायचा आहे. ही जी ज्ञानेश्वरी आहे ही गीतेवरची टीका आहे. आता टीका या शब्दाचा अर्थ आजचा घडीला तो घ्यायचा नाही. आज टीका म्हणजे काहीतरी उणीधुणी काढणं, पण टीका म्हणजे स्पष्टीकरण. म्हणून ही गीतेवरचं स्पष्टीकरण आहे. गीता समजावी म्हणून माऊलींनी केलेला हा विस्तार आहे. आणि ज्यावेळेला ही गीता भगवंतांनी सांगितली त्यावेळेला ती अर्जुनाला सांगितली, आणि ही अर्जुनाला सांगितलेली गीता संजयाने ऐकली आणि ती धृतराष्ट्राला सुद्धा सांगितली. आणि मग सर्व महाभारताचं युद्ध झालं, पांडवांचा विजय झाला, आणि मग पुन्हा एकदा सर्व ऋषीमुनींनी भगवंताला विनंती केली. त्यामध्ये वैशंपायन ऋषी आहेत. ते भगवंताला विनंती करतात की भगवंत, आपण गीता सांगितली, त्यामधले कर्म योग सांगितला, भक्ती योग सांगितला, सांख्य योग सांगितला, बरंच काही ज्ञान तुम्ही त्या अर्जुनाला दिला. आणि ते अर्जुनाला दिलेलं ज्ञान व्यासांच्या आशीर्वादाने, त्यांच्या कृपेने संजय इथे हस्तिनापुरामध्ये राजवाड्यामध्ये बसून ऐकत होता. सर्व अर्जुनाच्या मनातले भाव, सैन्याच्या मनातले भाव, भगवंताच्या मनातले भाव त्या संजयाला कळत होते.
आणि संजय ते जसंच्या तसं निरूपण त्या धृतराष्ट्राला करत होते. आणि मग ते वैशंपायन ऋषी म्हणतात की देवा त्यावेळेला तर आम्हाला त्याचा लाभ झाला नाही, मग आता तुम्ही आम्हाला पुन्हा एकदा ती गीता ऐकवा. आणि मग त्यावेळेला भगवंत असमर्थता व्यक्त करतात. अनुगीता म्हणून ही महाभारताच्या युद्धानंतर लिहिली गेलेली अनुगीता, त्यामध्ये भगवंत असं म्हणतात, सही धर्म सुपर्याप्तो ब्रह्मण पदवेदने न शक्यम तन्मया भूयस तथा वक्तुम शेषतः. गीतेमध्ये मी सांगितलेलं जे ज्ञान आहे ते ब्रह्म जाणण्यासाठी फारच उपयुक्त होतं, पर्याप्त होतं. एखादे पर्याप्त याचा अर्थ पुरेसं. ब्रह्म जर जाणायचं असेल, आत्मज्ञान करून घ्यायचं असेल, तर एखाद्याने गीतेचा अभ्यास केला तर ते तेवढं सुद्धा पुरेसं आहे. पण न शक्यम तन्मया भूय, पण आता पुन्हा एकदा ते मला सांगणं, ती जी ज्ञानवाणी होती ती पुन्हा एकदा प्रगट करणं हे मला शक्य नाही. याचं कारण सुद्धा पुढच्या श्लोकामध्ये भगवंत देतात. परम ही ब्रह्म कथितम योग युक्तेन तन्मया. याचं कारण काय, मी ज्या वेळेला गीता सांगितली त्यावेळेला ती माझ्याकडून योग शक्तीने युक्त होऊन परब्रह्म तत्वाविषयी माझ्याकडून सांगितलं गेलं. याचा अर्थ श्रीकृष्ण म्हणून त्यावेळेला मी तिथे उपस्थित नव्हतो, तर योगारूढ अवस्थेमध्ये एका वेगळ्या भावावस्थेमध्ये मी होतो आणि त्यावेळेला ही गीता सांगितली गेली. आणि म्हणून पुन्हा एकदा ती अवस्था प्राप्त करणं आता सहज शक्य नाही. आणि म्हणून परमपूजनीय काका महाराज म्हणायचे की गीता सांगितली कुणी, तर गीता सांगितली चैतन्याने. गीता ऐकली कुणी, तर ती ऐकली चैतन्याने. आणि म्हणून सगळ्या गीतेमध्ये कुठेही श्रीकृष्ण उवाच असं कुठेही म्हटलेलं नाहीये. प्रत्येक ठिकाणी भगवान उवाच असं म्हटलेलं आहे. कारण ती गीता सांगितली आहे ती चैतन्याने सांगितलेली. आणि म्हणून चैतन्य हे चैतन्य बोललेलं आहे. आणि मग हे जर चैतन्य बोललेलं असेल आणि त्या चैतन्याचे बोल जर आपल्याला समजावून घ्यायचे असेल, गीता समजावून घ्यायची असेल, ज्ञानेश्वरी समजावून घ्यायची असेल, तर त्या चैतन्याशी कुठेतरी जवळीक आपल्याला साधली गेली पाहिजे. ते चैतन्य जे आहे, ते परमतत्व जे आहे, त्याच्याशी जवळीक, त्याच्याशी आपल्याला संबंध, कुठेतरी योग आपला जोडला गेला पाहिजे. त्यावेळेला आपल्याला ते शब्द, त्यामागचे भाव हे आपल्याला नक्की कळतील. आणि याला सद्गुरू योगीराज गृहणी महाराजांनी या चैतन्याशी एकरूप होण्यासाठी साधा सोपा उपाय सांगितलेला आहे. स्वस्थ बसा, डोळे मिटा आणि पाहत राहा. स्वस्थ बसायचे, शरीर ढिलं सोडायचं, प्रेमाने डोळे बंद करायचे आणि पाहत राहायचे. आता डोळे बंद करून काय पाहायचं, तर आपल्याला चैतन्य पाहायचे. आणि हे जे चैतन्य आहे, हे चैतन्य तुमच्या माझ्यामध्ये श्वास रूपाने खेळत असतं. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, वासुदेव करतो फेरा वाड्यात आत बाहेरा. हा जो वासुदेव आहे, हा जो ईश्वर आहे, हे जे चैतन्य आहे, तो वाड्यात आत बाहेरा, या देहाचा जो वाडा आहे त्याला नवद्वार आहे, त्यातल्या जे नाक आहे, या वाड्यामध्ये तो आत बाहेर फेऱ्या करतोय. तुम्ही काहीतरी दान पुण्य करा, जाब न द्याल तरी जाईल माघारा. हा जो आलेला श्वास आहे त्याच्याकडे तुम्ही काहीतरी दान पुण्य करा, त्याच्याकडे काहीतरी लक्ष द्या. नाहीतर तो जसा आलेला आहे तो एक दिवस आपोआप त्याच्या स्वतंत्र बुद्धीने तो जाणार आहे. त्याला कोणी थांबवा म्हटलं तर तो थांबणार नाहीये, ते आपल्या हातात नाहीये. आणि म्हणून हा जो वासुदेव आहे, हे चैतन्य जे आहे, हे चैतन्य तुमच्या माझ्यामध्ये श्वासरूपाने खेळतंय. आणि म्हणून ज्ञानेश्वरी आम्ही वाचतोय, पण त्याचा मतिता अर्थ, त्याच्यातला गर्भिदा अर्थ जर आम्हाला समजून घ्यायचा असेल, तर हा जो स्वस्थ बसा, डोळे मिटा आणि पाहत राहा, हा जो प्रयोग आहे हा प्रत्येकाने केला पाहिजे. आज श्रोत्यांमध्ये अनेक महायोग दीक्षित आहेत की ज्यांनी महायोगाची दीक्षा घेतलेली आहे, कुंडलिनी शक्तिपाताची दीक्षा घेतलेली आहे. त्यांना हे नवीन नाहीये. परंतु जे महायोगाची दीक्षित नाहीयेत, ज्यांनी ही दीक्षा घेतलेली नाहीये, त्यांनी सुद्धा हा प्रयोग करायला हरकत नाही. आपापल्या वेळेनुसार तुमचा जो काही दिनक्रम असेल त्या दिनक्रमामध्ये एक 15 मिनिटं 20 मिनिटं बाजूला काढून स्वस्थ बसा, डोळे मिटा आणि पाहत राहा, एवढंच करायचं. ना इथं कुठल्याही देवाचं स्मरण आहे, ना कुठल्या मंत्राचा जप आहे, ना कुठली योग मुद्रा आहे, काहीही करायचं नाही. स्वस्थ याचा अर्थ शरीर पूर्णपणे ढिलं सोडायचं,
श्रद्धेने डोळे बंद करायचे आणि आपोआप होणारा श्वास जो आहे तो आपोआप होणारा श्वास तो अनुभवायचा. तेवढं जर केलं तर निश्चितपणे आपण जे काही सद्ग्रंथ आपण आजपर्यंत वाचतोय, मग कोणी गुरुचरित्र नियमित वाचत असेल, कोणी दासबोध वाचत असेल, कोणी भागवत वाचत असेल, कोणी सप्तशती वाचत असेल, तर जे काही ग्रंथ आपण वाचतोय त्यातला मतिदा अर्थ, त्यातली बिटवीन द लाईन काय म्हणायचंय लेखकाला, हे जर आपल्याला या साधनेने नक्की उलगडतं. आणि म्हणून ज्ञानेश्वरीचा अर्थ करण्यासाठी हा एक सहज, सोपा आणि बिनखर्ची असा एक उपाय आहे जो सर्वजण करू शकतात. तो आवर्जून सर्वांनी करायचा. इथे एक गमतीचा भाग आहे. हे जे वैशंपायन ऋषी किंवा त्यावेळेच्या ज्या ऋषींनी भगवंताला ज्यावेळेला सांगितलं की तुम्ही जी सांगितलेली गीता ही आम्हाला परत ऐकवा, ते जर ऋषी आज आत्ताच्या घडीला असते ते कदाचित असं म्हटले असते, देवा तुम्ही अर्जुनाला गीता सांगितली आणि मग ती झूम मीटिंग तुम्ही अरेंज केली, ती टेलिग्रामवर मीटिंग अरेंज केली आणि तिथे संजयाला तुम्ही पार्टिसिपंट म्हणून त्याच्यात सहभागी करून घेतलं, पण त्या मीटिंग मध्ये आम्हाला काही सहभागी होता आलं नाही. त्यावर कुठे रेकॉर्ड व्हर्जन जर असेल तर ते आम्हाला निश्चित ग्रुपवर पाठवा. पण भगवंत म्हणतो नाही नाही, हे जर रेकॉर्ड व्हर्जन आता तरी मला शक्य नाही. कदाचित असेल तर ते व्यास महर्षींकडे असेल, तुम्ही ते व्यास महर्षींना विचारा, त्यांनी महाभारतामध्ये हे लिहून ठेवलं. आणि म्हणून ज्या वेळेला वक्ता बोलत असतो, ज्या वेळेला श्रोता सुद्धा ऐकत असतो, हे दोघंही एका वेगळ्या अवस्थेमध्ये असतात, एका वेगळ्या उंचीवर असतात. आणि म्हणून लाईव्ह जे प्रवचन होतंय, अगदी साधी गोष्ट घ्या, आम्ही लाईव्ह एखादी मॅच पाहायला जातोय स्टेडियम मध्ये, तिथे एखाद्या क्रिकेटरने हेलिकॉप्टर शॉट मारला आणि इकडे आम्ही जर पॉपकॉर्न खात असू आणि तो आमचा बघायचा मिस झाला, तर तो आमच्यासाठी पुन्हा एकदा घरी जाऊन टीव्हीवर बघता येईल, पण तो समोरासमोर पाहण्याची जे काही आनंद आहे तो आनंद कधीही आपल्याला परत मिळणार नाही. आणि म्हणून असे हे ज्ञानमंजिरीचं हे पुष्प सुरू आहे, त्याचा सर्वांनी लाईव्ह असा लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती. आपण मागच्या भागामध्ये ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाला सुरुवात केलेली आहे. दोन ओळी आपण ह्या पाहिलेल्या आहेत. पहिल्या, ओम नमोजे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा, देवा तुझी गणेशो सकलार्थंती प्रकाशो, म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. अव्यक्त असा जो परमात्मा आहे तो ओंकार स्वरूप, अशा ओंकार स्वरूपाला वंदन हे माऊलींनी सुरुवातीला केलंय. आणि आवाहन पूजन वंदन केल्यानंतर जणू काही ते निर्गुण तत्व सगुण होऊन माऊलींच्या समोर उभं आहे. आणि म्हणून माऊली म्हणतात, देवा तूच गणेश, देवा तूच गणेश आहेस. आणि म्हणून या गणेश रूपामध्ये माऊली या परमतत्वाचं, निर्गुण निराकार तत्वाचं वंदन करतात. आणि तिथे आपण एक पाहिलंय की माऊली आपली आयडेंटिटी प्रस्थापित करतात, म्हणे निवृत्ती दासू. तर दास या संबंधी आपण मागच्या आठवड्यात पाहिलं. ज्यावेळेला आजही आपण दोन व्यक्ती जर एकमेकाला भेटले तर आपण नाव सांगतो, मी अमुक अमुक, आणि मग अमक्याचा मुलगा, तमक्याचा मुलगा, मी अमुक ठिकाणी राहतो, अमुक कामधंदा करतो. तर हा जो ओळख परिचय आहे, हा ओळख परिचय आपण त्रयस्थ व्यक्तीला हा करून देत असतो. हे जर व्यवहारातलं, मग व्यवहारामध्ये एखादा मुलगा आला समोर, अरे तू कोणाचा, मी अमक्या तमक्याचा. तर अगदी अध्यात्मामध्ये, धार्मिक एखाद्या अनुष्ठानामध्ये, धार्मिक पूजेमध्ये सुद्धा आम्ही संकल्प करतो. त्या संकल्पामध्ये, संकल्पाच्या आधी आम्ही देशकाल उच्चार करतो आणि त्यामध्ये आमच्या गोत्राचा उच्चार करतो. मम अमुक गोत्र उत्पन्नानाम अमुक शर्माणाम, की मी अमुक गोत्रामध्ये उत्पन्न झालेला अमुक नावाचा व्यक्ती हे करणार आहे, ही पूजा करणार आहे. आपली ओळख आपण तिथं त्या देवतेला करून देत असतो. आणि तशीच ओळख माऊली सुद्धा इथे करून देतात, कोण तर निवृत्ती दासू. पण ही ओळख करून देताना आपण एक गोष्ट विसरतो. आपण ज्या वेळेला संकल्प करतो की अमुक गोत्रामध्ये उत्पन्न झालेला असा मी, त्यावेळेला आपल्या आई वडिलांची, वाडवडिलांची, आपल्या सर्व पिढ्यांची आपण जी पुण्याई असते तिथे आपण ती पणाला लावत असतो. आता कसं, एक उदाहरण पहा. अगदी आमच्या वर्गामध्ये, शाळेमध्ये आमच्याच एक माझ्या शेजारी बसलेला माझा मित्र होता. आम्ही सगळे तुकडीतले थोडेसे हुशार विद्यार्थी, पण तो हा जो काही मित्र होता हा थोडासा वागायला वर्गामध्ये वांड होता. याचे जे वडील होते ते सुद्धा आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी आणि 10वीला शाळेमध्ये पहिले आलेले. आणि त्यामुळे शाळेच्या बोर्डवर त्यांचं नाव होतं की अमुक साल, एक त्यांचं नाव आणि पुढे
त्यांचं साल लिहिलेलं की या साली ते प्रथम आलेले. आणि हा जो माझा मित्र होता हा हुशार होता, परंतु वागण्यामध्ये दंगामस्ती करण्यात पहिला. आणि मग ज्या ज्या वेळेला शिक्षकांकडून मार बसायचा त्या वेळेला त्याला ऐकायला लागायचं, अरे तुझे वडील शाळेमध्ये पहिले आलेले आणि तू असा कसा वागतोस. तर इथे ज्यावेळेला आम्ही आमची आयडेंटिटी सांगतोय, आम्ही आमचं गोत्राचा उच्चार करतोय, आम्ही वडिलांचं नाव सांगतोय, त्यावेळेला आम्ही त्यांची पुण्याई ही तिथे पणाला लावत असतो. आणि म्हणून इथे माऊली दुसऱ्याच ओवीमध्ये आपल्या गुरूंचं नाव ते लावतायत. गुरूंचं नाव जाहीरपणे अभिमानाने सांगण्या इतपत माऊलींचं सुद्धा अधिकार आहे. आणि म्हणून म्हणे निवृत्ती दासू, तो अधिकार तिथं त्यांनी प्रस्थापित केलेला आहे त्यांच्या आचरणामधून. आणि म्हणून निवृत्ती दासू हा निवृत्ती दास हे जे गुरूंचं त्यांनी नामाभिधान ठेवलेलं आहे, हे नामाभिधान प्रत्येक अध्यायामध्ये वेळोवेळी जिथे जिथे त्यांना संधी मिळेल तिथे तिथे त्यांनी ते वापरलेलं आहे. कुठे म्हटलेले दास निवृत्तीचा, कुठे म्हटले निवृत्तीचा दास. वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही सद्गुरूंचा दास कसा आहे इथे त्यांनी उल्लेख केलेला आहे. इथे एक महत्वाची अजून एक गोष्ट आहे. नाथ परंपरेमध्ये इथे ज्यावेळेला एखादा शिष्य निर्माण होतो, सद्गुरू त्याला आपला शिष्य म्हणून स्वीकारतात, त्यावेळेला नाथ परंपरेमध्ये आपल्या वडिलांच्या नावाच्या ठिकाणी सद्गुरूंचं नाव लावलं जातं. आणि म्हणून माऊली इथे निवृत्ती दासू आपली ओळख सांगताना आपल्या सद्गुरूंचं नाव सांगतात. दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ मार्गाचे प्रणेते परमपूजनीय ब्रह्मीभूत पिठले महाराज हे सुद्धा आपल्या नावाच्या मागे श्रीपाद श्रीवल्लभ असं लावायचे वडिलांच्या ठिकाणी. त्यांचे मोक्षगुरु श्री स्वामी समर्थ महाराज जरी असले तरी त्यांचे दीक्षागुरु हे श्रीपाद श्रीवल्लभ होते. आणि म्हणून स्वतःच्या नावाच्या ठिकाणी नंतर वडिलांच्या नावाच्या ठिकाणी ते श्रीपाद श्रीवल्लभ असं लावायचं. संत एकनाथ महाराज आपण पाहतो प्रत्येक त्यांच्या अभंगाची किंवा त्यांच्या कुठल्याही रचनेची जे शेवट होतो तिथे एका जनार्दनी त्यांचं नाव स्वतः एकनाथ आहे. नाथातलं जो ज्येष्ठत्व दर्शवणारा नाथ हा शब्द ते बाजूला काढतात, वगळतात आणि तिथं आपलं एका आणि लावतात गुरुचं नाव एका जनार्दनी. आणि म्हणून अशा सद्गुरूंचं नाव इथे ते माऊली सुद्धा प्रत्येक ठिकाणी लावतात. अख्ख्या ज्ञानेश्वरीमध्ये किंवा माऊलींच्या कुठल्याही रचनेमध्ये त्यांच्या आई वडिलांचं नाव आलेलं नाहीये, त्यांच्या भावा बहिणींचं नाव आलेलं नाहीये. निवृत्तीनाथ हे नात्याने जरी मोठे बंधू असले तरी ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांनी बंधू म्हणून त्यांचा कुठेही उल्लेख केलेला नाहीये, तर प्रत्येक ठिकाणी ते सद्गुरू रूपामध्येच त्यांचा उल्लेख करतात. आणि म्हणून आजही आपल्याला तो एक मोठी शिकवण आहे. सद्गुरूंचा आदर, सद्गुरूंची निष्ठा, सद्गुरूंप्रती असलेला भाव आपला कसा असावा त्या निवृत्ती दासू या एका शब्दामध्ये आपल्याला व्यक्त व्हायला आपल्याला जाणवलं. आता आपण पुढे जाऊया. पुढच्या साधारण 17-18 ओव्यांमध्ये माऊली गणेशाचं वंदन करत आहे. पण इथे माऊली साहित्यिक म्हणून सुद्धा फार मोठे वेगळेपण माऊलींचं इथे दिसतं. आपण पाहतो कुठले अनेक ग्रंथ असतील, सुरुवातीला गणपतीचं वंदन असेल, देवीचं, कुलदेवतेचं, सरस्वतीचं वंदन असंच आहे. परंतु इथे या पहिल्या 17-18 ओव्यांमध्ये माऊली गणेशाचं जरी वंदन करत असतील तरी तो जो गणेश आहे तो साहित्य गणेश आहे. त्या गणेशाच्या अंग प्रत्यंगाला माऊलींनी साहित्यातले एकेका प्रकाराचं एक रूपक दिलेलं आहे. माऊली म्हणतायत, हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश तेथ वर्ण वपु निर्देश मिरविदास. शब्द ब्रह्म ही उपाधी ही शब्द ब्रह्म कोणाला म्हणतात तर हे वेदांना. आणि हे जे शब्द ब्रह्म जे आहेत, हे वेद जे आहेत, या गणेशाची मूर्ती त्याचे अवयव म्हणजेच हे वेद आहेत. चारी वेद जे आहेत या गणेशाचं जे काही सगळे अवयव जे आहेत हे वेदांपासून निर्माण झालेत किंवा वेदच त्यांनी धारण केलेले आहेत. परंतु हे वेद सुद्धा कसे आहेत, तोची मूर्ती सुवेश, ती अत्यंत साजेरीस अशी जी मूर्ती असून तेथ वर्णो वपू निर्दोष हे विशेषण इथे माऊली त्या वेदांना त्या अंग प्रत्यंगाला लावत आहे. तिथे कुठलाही दोष नाहीये. आज आपण पाहतो पुरोगामी म्हणून जे काही समजले जाणारे वेदांना नावं ठेवणारे, याच्यामध्ये माऊली निर्दोष आणि गणेशाच्या ठिकाणीच वेदांची आवाहन करतात आणि तिथे वेद प्रामाण्य, आम्ही वेदांना माऊलींनी एक जो मान दिलेला आहे, जे वेदांचं प्रामाण्य
माऊलींनी स्वीकारलेले आहे ते इथे स्वीकारलेले आहे. आणि मग वेद झाल्यानंतर अनेक पुढची जी साहित्य कलाकृती आहे त्यांचं वर्णन करतात, पण मूळ कुठे आहे तर ते वेद. म्हणून पहिल्याच सुरुवातीला करताना माऊली वेदांचा उल्लेख करतात. हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश, तेथ वर्णवप निर्दोष मिरवित असे. हे जे वेद आहेत हे गणराया तू आपल्या अंगावर धारण केलेले आहेत. हे वेदच तुझे सर्व अवयव आहेत. यांना वेदांना श्रुती म्हटलेले आहे. कारण जे ऋषीमुनी होते त्यांना हे वेद जे वाणी आहे ती ऐकायला आली आणि ती त्यांनी पुढे आपल्या शिष्यांना पुढे ती परंपरा मौखिक परंपरेने ती वेद हे त्यांनी त्यांचे जतन केलेले. पुढे माऊली म्हणतात स्मृती तेची अवयव. स्मृती, आता वेद हे श्रुती आहेत, पण या श्रुतींपासून पुढे निर्माण काय झालं तर स्मृती निर्माण झाल्या. या वेदांमधल्या मानवी जीवनाला जे उपयुक्त आहेत त्या अशा स्मृती निर्माण झाल्या. मग वेगवेगळ्या ऋषीमुनींनी वेगवेगळ्या स्मृती निर्माण केलेल्या आहेत. म्हणजे वेदांचा अर्थ सर्वसामान्यांना काय सांगायचा, मग त्यातलं जे जे आवश्यक आहे तेवढं जे महत्वाचं किंवा त्या घडीला उपयुक्त असे म्हणून ते श्रुती निर्माण झाल्या, स्मृती निर्माण झाल्या. त्यामध्ये मग वैशंपायन स्मृती आहे, मनुस्मृती, आपण नाव हे कायम ऐकतो. मनुस्मृती, वैशंपायन स्मृती, त्यानंतर बोधायन स्मृती, गौतम स्मृती, आपस्तंभ स्मृती, याज्ञवल्क स्मृती. आपल्यापैकी बहुतेकांनी गुरुचरित्र वाचलेलं असेल आणि त्या गुरुचरित्रामध्ये अनेक आचरणाचे नियम सद्गुरू सांगतात. 35, 36, 37, 38 असे एक अध्याय आहे तो कर्म मार्गाचा. त्यामध्ये जे सांगितलेले सर्व, मग त्यामध्ये गीता, गायत्री, त्यानंतर संध्या कशी करावी, देवपूजा कशी करावी, भोजन कसं करावं, अगदी शौच कसं करावं हे सुद्धा सांगितलेले. ही स्मृती आली, ही पराशर स्मृती आहे. हे पराशर ऋषींनी सांगितलेली स्मृती ही गुरुचरित्रामध्ये आहे. आणि म्हणून हे जे श्रुती म्हणजे हे जे श्रुती ग्रंथ आहे, स्मृती ग्रंथ आहेत, हेच तुझे, हे गणेशा, हे तुझे सर्व अंग प्रत्यंग, हे अवयव आहेत. तेथे लावण्याची ठेव अर्थशोभा. इथे लावण्याची ठेव अर्थशोभा, याला फार मोठी, हे जे स्मृती ग्रंथ आहे, श्रुती ग्रंथ आहेत, यांनी फार मोठी लावण्य, हे सौंदर्य तुझ्या ह्या शरीराला प्राप्त झाले आहे. अष्टादश पुराणे तेची मणिभूषणे, पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची. अष्टादश पुराणे, पहिली झाली श्रुती, मग स्मृती, आणि त्या स्मृतीमधून निर्माण झाली ती पुराण, ती 18 पुराण. त्याची नावं आपल्याला माहिती असतील कदाचित. ही 18 पुराण जी निर्माण झालेली आहेत, ती 18 पुराण म्हणजे यामधून या जो वेदात सांगितलेला जो वेदांत आहे, जी प्रमेय आहे, ती त्याचं ऍप्लिकेशन, त्याचं व्यवहारामध्ये कसं, मग त्याला मग काहीतरी पौराणिक कथांची जोड देऊन वेदातलंच सार हे पुढे सांगितलं गेलं, त्याला पुराण म्हणायचे. पुराण या शब्दाचा अर्थ, पुराण म्हणजे जुनं असं नव्हे, की जे जुनं होत नाही ते पुराण, जे सतत नवीन असतं ते पुराण. आणि म्हणून आजही पुराणामधली अनेक कथा ज्या आजच्या घडीला सुद्धा आपल्याला मार्गदर्शक ठरतात. आणि म्हणून अष्टादश पुराण ही 18 सांगितलेली आहेत. उपपुराण सुद्धा अनेक आहेत. म्हणून अष्टादश पुराणे तेची मणिभूषणे. मणिभूषणे म्हणजे अलंकार. त्या 18 पुराणाचे अलंकार हे देवा तू धारण केलेले आहेस, त्या गणपतीला माऊली म्हणतात. पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची. आणि मग या 18 पुराणामध्ये जे प्रमेय म्हणजे जे सिद्धांत सांगितले, काही जो बोध सांगितलेला आहे, या बोधांनी आता रत्नांचं स्वरूप घेतलेलं आहे. आणि ही रत्न तुझ्या या शरीरावर, त्या अलंकारावर शोभत आहेत. पदबंधनागर तेची रंगातील अंबर, जेत साहित्य वाणे सपुर उजाळाचे. आणि म्हणून यामध्ये सांगितलेले हे जे काही त्यामधले सांगितलेले वेगवेगळे अलंकार वापरून त्यामध्ये शब्दरचना केलेली असते, ही शब्दरचना हे तुझे वस्त्र आहे. अंबर म्हणजे वस्त्र. आपण म्हणतो दिगंबर. दिगंबर या शब्दाचा अर्थ दिक म्हणजे दिशा. दिशा हेच जे असं वस्त्र आहे, अंबर वस्त्र आहे. आणि म्हणून तेथ रंगातील अंबर, रंगीबेरंगी वस्त्र, हे तुझं हे यामध्ये सांगितलेल्या ज्या काही शब्दरचना, वाक्य, अलंकार जे आहेत, हे सगळं तुझे अलंकार आहेत. हे तुझे सर्व अंगावर वस्त्र जी धारण केलेली ती आहेत. देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका. काव्य नाटका त्याची ऋणझुणती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी. घंटिका, क्षुद्र घंटिका, ऋणझुणती म्हणजे पायातली पैंजण. यामध्ये जे काव्य
काव्य आणि नाटक हा जो काही साहित्यामधला प्रकार आहे हा मनोरंजन करणारा, आणि म्हणून पायातलं पैंजण हे सुद्धा याचा कल, याचा जर आपण डोळ्यासमोर आणलं तर त्याचाही आपल्याला मनोरंजनाकडेच अर्थ त्याचा ध्वनित होतो. आणि म्हणून हे जे काव्य नाटक आहे याच्यामध्ये मनोरंजन आणि मग त्याच्या ऋणझुणती, त्याचा मंजूळ असा आवाज तो हे गणराया हा येत आहे. नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता सरी, दिसती उचित पदे माझारी रत्ने भली. या सर्व साहित्यामध्ये वेगवेगळी प्रमेय वापरली, वेगवेगळे छंद वापरलेत, वेगवेगळे अलंकार वापरलेले आहेत. हे सर्व अलंकार हे रत्नांच्या प्रमाणे हे देवा तुझ्या अंगावर शोभत आहेत. आणि मग हे शोभत असताना पुढे तेथ व्यासादिकांच्या मती तेची मेखळा मिरविली. व्यासांची मती जी आहे ती मती व्यासादिकांची, व्यास आणि इतर जे काही ऋषीमुनी झाले त्यांची जी मती, त्यांची जी बुद्धी, त्याची जी प्रज्ञा होती, हे तुझं वस्त्र एखादा शेलात जसा तू कमरेला बांधावास तशी ही व्यासमती ही तू कमरेला बांधलेली आहे. व्यासमती, ज्या मतीला आपण असं संस्कृत वचन आहे व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, व्यासांनी सर्व जग उष्ट केलेलं आहे. याचा अर्थ जगामध्ये असं कुठलाही विषय नाही की ज्यावर व्यासांनी लिहिलेलं नाहीये, किंवा महाभारत सारखी कथा आहे की ज्याच्यामध्ये असा जगामध्ये आजच्या घडीपर्यंत असाही कुठलाही विषय नाही की ज्याचा उल्लेख महाभारतामध्ये नाही, भागवतामध्ये नाही. आणि म्हणून व्यासांनी ही मती, व्यासांनी हे जग सर्व पुष्ट केलेले, प्रत्येक विषयाला व्यासांनी स्पर्श केलेला आहे. आणि म्हणून व्यासांची मती, एवढी जी मती आहे ही मती एवढी त्याची तीव्रता होती, त्याची गती होती की प्रत्यक्ष गणेशाला सुद्धा त्यांचा लेखनिक व्हावं लागलं. असं म्हणतात की ज्यावेळेला महाभारत कथा लिहायची त्यावेळेला महाभारताचा लेखक कोण व्यासांनी सांगितलं, पण त्याचं लेखन प्रत्यक्ष गणपतीने समोर बसून केलेलं आहे. आणि म्हणून प्रत्यक्ष गणपतीने बसून ज्यांचं लेखन, ज्याच्या मुखातून बाहेर पडणारा हे सर्व ग्रंथ साहित्य लिहून घ्यावं अशी मती ही व्यासांची आहे. आणि अशी ही व्यासमती जी आहे ती भगवंता, हे गणेशा, तू आपल्या कमरेला शेला म्हणून बांधलेली आहे. यापुढे देखा षडदर्शने म्हणपती तेची भुजांची आकृती, म्हणून विसंवादे धरती आयुधे हाती. इथे गणपतीचं वर्णन, 6 हातांचं गणपतीचं वर्णन करतायत. आपण पाहतो आपल्याही आजूबाजूला आपण अनेक श्लोकांमध्ये, स्तोत्रामध्ये गणपतीचं वर्णन हे आपल्याला 2 हातांचा गणपती कुठे आहे, चतुर्भुज गणपती आहे, दशभुज गणपती आहे, अष्टादश म्हणजे 18 हातांचा सुद्धा गणपती आपल्याला वर्णन आपण त्याचं ऐकलेलं असतं. परंतु इथे माऊली 6 हातांचं वर्णन करतायत. हे गणपतीला 6 हात आहेत. आता ते 6 हात कुठले, तर षड दर्शने हे तुझे हात आहेत. आता षड म्हणजे 6 आणि दर्शन या शब्दाचा अर्थ तत्वज्ञान. भारतीय संस्कृतीमध्ये 6 दर्शनं सांगितलेली आहेत जी मोक्षासाठी कारणीभूत आहेत. ज्या दर्शनाचा, ज्या तत्वज्ञानाचा अभ्यास केल्यामुळे मोक्ष मिळतो, परमतत्वाचा लाभ होतो, अशी 6 दर्शनं, अशी 6 तत्वज्ञानही सांगितलेली आहेत. अशी 6 तत्वज्ञान ही आस्तिक तत्वज्ञान आहेत. आस्तिक याचा अर्थ आज आपण जो म्हणतो की आस्तिक म्हणजे देव मानणारा, तर नाही, तो अर्थ नाहीये. आस्तिक म्हणजे वेद मांडणारा, वेदांचं प्रामाण्य मानणारी ही तत्वज्ञान आहेत. वेदांना प्रमाण मानून आपला जो विषय आहे तो मांडणारी ही तत्वज्ञान आहे. आणि म्हणून ही 6 जी आहेत ही आस्तिक तत्वज्ञान आहेत. त्याच्यामध्ये 2-3 नास्तिक तत्वज्ञान सुद्धा आहेत की जे वेदांना मानत नाही. त्याच्यामध्ये जैन तत्वज्ञान आहे, बौद्ध तत्वज्ञान आहे, किंवा चार्वाकाचं जो चार्वाक जे होऊन गेले ऋषी, दार्शनिक ऋषी, त्यांची ही दर्शन आहे वेदांना मानत नाही. परंतु ही जी 6 दर्शनं आहेत ही 6 दर्शनं आस्तिक म्हणजे वेदांचं प्रामाण्य मानून, वेदांना प्रमाण मानून पुढे चालणारी ही दर्शन आहे. आणि मग या तत्वज्ञानामध्ये एक एक विषय हाताळलेला आहे, एक एक विषयाचं प्रतिपादन केलेलं आहे. आणि मग त्या विषयाचं जे प्रतीक आहे ते प्रतीक या गणपतीने आपल्या हातामध्ये आयुध म्हणून केलेलं आहे. मग पहिला जो हात आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो परशु, म्हणजे कुऱ्हाड आपण गणपतीच्या हातामध्ये परशु आपण पाहिलेला आहे. हा परशु कशाचं प्रतीक आहे, तर कणाद ऋषींनी एक तत्वज्ञान मांडलं, त्याला तर्कशास्त्र, आणि ह्या तर्कशास्त्राचा हा परशु आहे. त्याच्यामध्ये काय मांडलेलं आहे, तर ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी मध्ये जे अडथळे येतात, संशय उत्पन्न होतात, आक्षेप होतात, त्या आक्षेपांचं खंडन या परशुनी केलेलं आहे.
रस्त्याने जाताना जर झाडी वाढलेली असते, पूर्वीचा हा प्रसंग, की मग ते कुऱ्हाड कशासाठी जंगलात न्यायची, तर रस्त्याने येणारे सर्व अडथळे दूर करण्यासाठी. आणि म्हणून तिथे ते प्रतीक परशु आहे. ब्रह्मज्ञानाच्या वाटेमध्ये येणारे संशय, येणाऱ्या अडचणी हे दूर करण्यासाठी तो परशुचा उपयोग होतो. आणि म्हणून त्या पहिला हात जो आहे तो तर्कशास्त्राचा, आणि त्या तर्कशास्त्राचं जे प्रतीक आहे ते परशु त्या गणपतीने आपल्या हातामध्ये घेतलेला आहे. दुसऱ्या हातामध्ये गणपतीने घेतलेला आहे तो अंकुश. गौतम ऋषींनी जे तत्वज्ञान मांडलं त्याला वैशेषिक दर्शन किंवा त्याला नीतिभेद सांगितलेले. नीती कुठली, अनिती कुठली, आणि मग नीतीने चालायचं म्हणजे काय काय केलं पाहिजे, ज्याला आपण अंकुश म्हणतो, की हे करावं की ते करू नये. मग त्यामध्ये नीती कुठली, अनिती कुठली, कर्म कुठलं, अकर्म कुठलं, पाप कशामुळे होणार आहे, पुण्य कशामुळे होणार आहे. आणि मग यासाठी आपल्याला आपल्या मानवी जीवनाला कुठला तरी अंकुश हवा असतो. आणि तो अंकुश हे जे प्रतीक आहे हे गणपतीने त्या नीतीशास्त्राचं ते हातामध्ये घेतलेलं आहे. आणि मग तिसरा जो हात आहे तो वरद हस्त. तो वरद हस्त हा जो आहे तो सांख्यशास्त्र, कपिल मुनींनी जे सांख्यशास्त्र सांगितलं त्याला सत्कारवाद सुद्धा म्हटलेलं आहे. याच्यामध्ये काय प्रतिपादन केलेलं आहे, तर प्रकृती आणि पुरुष हे वेगवेगळे आहेत, किंवा भगवंत परमात्मा आणि त्याची माया हे वेगवेगळे आहेत. भगवंत स्वतः काही करत नाही, तो कुठलीही उत्पत्ती स्थिती लय काही करत नाही. हा जो आपण आजूबाजूला आपला जो संसार पाहतो, हा जे प्रपंच पाहतो, हा सर्व खेळ त्या परमेश्वराच्या, त्या परमात्म्याच्या मायेचा आहे. हे दोन वेगवेगळे आहेत. परमात्मा म्हणजे प्रकृती नाही, किंवा परमात्मा म्हणजे ती माया नाही, आणि माया म्हणजे परमात्मा नाही. परमात्मा स्वतः काही करत नाही, करते कोण, ते ती माया. आणि हा जो भेद आहे ते उलगडून दाखवणारे ते संख्याशास्त्र. आणि हे ज्या वेळेला कळतं की हे आजूबाजूला घडणारं, मला येणारं दुःख, मला येणारं सुख जे आहे, हा सर्व त्या परमेश्वराचा खेळ आहे. ती माया घडवते आहे, आणि त्याच्यामध्ये आम्ही वाहत चाललो आहोत. याचं ज्ञान ज्या वेळेला येतं की प्रकृती वेगळी आहे, हा पुरुष वेगळा आहे, माया वेगळी आहे, परमात्मा वेगळा आहे, हे ज्यावेळेला कळतं त्यावेळेला मला होणारं जे दुःख आहे त्याचा शोक होत नाही. दुःख निवृत्ती याचं फल सांगितलेलं आहे. आणि म्हणून तो वरद हस्त तो तिथे मौली त्या गणपतीचा तिसरा हात म्हणून त्याचं वर्णन करतात. चौथ्या हातामध्ये त्या गणपतीने आपला एक उजवा दात जो अर्धा तुटलेला आहे, तो हात तुटलेला दात हातामध्ये घेतलेला आहे. तो जो हात आहे तो जो हात आहे तो योगशास्त्राचं प्रतीक आहे. आणि त्यामध्ये धरलेला जो दात आहे तर त्या काळामध्ये मगाशी म्हटलं तसं बौद्ध मत जे आहे, बौद्ध तत्वज्ञान जे आहे ते वेद न मानणार आहे. आणि मग ज्या वेळेला योगशास्त्र पतंजल मुनींनी सांगितलं त्यावेळेला या बौद्ध मताचा पराभव झाला, त्याचं खंडन झालं. आणि म्हणून तो जो तुटलेला दात जो आहे तो त्या बौद्ध खंडन झालेल्या, पराभूत झालेल्या बौद्ध मताचा तो प्रतीक म्हणून तिथला तो चौथा दात तो आपल्या हातामध्ये गणपतीने घेतलेला आहे. आणि म्हणून माऊली तिथे वर्णन करतात, तरी तर्कू तोची फरशू, तर्कशास्त्र हा फरशू, नीतिभेदू अंकुशू, नीतिभेदाचा अंकुश हातामध्ये घेतलेला आहे. वेदांत तो महारसू मुदकू मिरवे, एके हाती दंतू तो स्वभावता खंडितू, तो बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा. वार्तिक याचा अर्थ मत प्रदर्शन करणारे तत्वज्ञान ऋषी. बौद्ध मताचा ज्यांनी प्रचार केला त्यांचा पराभव योगशास्त्राने झालेला आहे. म्हणून तो योग बौद्ध मताचं म्हणून त्याचे प्रतीक म्हणून तो तुटलेला हात हा गणपतीच्या हातामध्ये आहे. दुसरा चौथा हात जो आहे तो अभयवर आहे. त्यामध्ये पूर्वमीमांसा अर्थात कर्ममीमांसा आहे. हे त्या जैमिनी ऋषींनी त्याचं प्रतिपादन केलेलं आहे. त्याचे प्रणेते जे आहेत ते जैमिनी ऋषी आहेत. आणि मग त्यामध्ये धर्मशास्त्र सांगितलेले, नीतीने कसं वागायचं. धर्मशास्त्राचं पालन जर केलं तर धर्म सुद्धा आपलं रक्षण करतो. आणि म्हणून तिथे अभयवर दिलेला आहे की घाबरू नका, तुम्ही धर्माचं पालन करा, धर्म तुमचं पालन करेल. आणि म्हणून धर्मानुसार वागणं हे, मग तो धर्म म्हणजे काय ते सुद्धा आता पुढच्या अध्यायामध्ये पुढे येईल. आणि म्हणून त्याप्रमाणे वागणं, आणि मग ज्याप्रमाणे धर्माने तुम्ही वागाल त्यावेळेला तुम्हाला धर्म तुमचं रक्षण करेल. म्हणून तिथे अभय आहे, तुम्हाला भय राहणार नाही. आणि म्हणून तो अभय हस्त तो पाचवा हात म्हणून तिथे गणपतीचं वर्णन हे मौली करताय. आणि सहावा हात जो आहे त्या सहाव्या हातामध्ये गणेशाने मोदक घेतलेला आहे. आणि तो सहावा हात कशाचा आहे
तो ब्रह्ममीमांसा किंवा त्यालाच उत्तर मीमांसा म्हटलेलं आहे, किंवा त्यालाच वेदांत शास्त्र म्हटलेलं आहे. आणि या वेदांत शास्त्राचे व्यास महर्षी हे प्रणेते आहेत. आणि मग वेदांताच्या अभ्यासाने काय प्राप्त होतं, तर महासुख. आणि म्हणून माऊली असं म्हणतायत, देखा दो वेदांतू तो महारसू मोदकू मिरवे. मोदक जो आहे तो जसा त्याचा रस जो आहे, गोड रस आहे, तो आरोग्याला हितकारक आहे, पुष्टी देणार आहे. तसा जो वेदांत जो आहे, तर वेदांताचा जर अभ्यास केला तर निश्चितपणे तो आनंद, ब्रह्मानंद प्राप्त होतो. आणि त्या ब्रह्मानंदाचा मोदक या गणपतीने आपल्या हातामध्ये घेतलेला आहे. इथपर्यंत या 6 हातांचं वर्णन आलेलं आहे. आणि मग 6 हात ही षडदर्शन आहे. आणि मग यावर चिंतन करताना असं म्हणतात की जसा चष्मा लावू तशी आपल्याला पुढची सृष्टी दिसायला लागते, ज्या रंगाचा. आता तुम्ही माझ्यासारखं तुमच्या आता इथे बहुतेक जण महायोगाचे उपासक आहेत, साधक आहेत. आणि मग ज्यावेळेला आपण महायोगाचा चष्मा लावू त्यावेळेला मग असा प्रश्न पडतो की ह्या गणपतीला 6 हात का बरे? प्रत्येक ठिकाणी आपण चतुर्भुज, दशभुज, अष्टादशभुज असे गणपती, आणि मग इथे माऊली ह्या 6 हातांचं वर्णन का बरं करत असावे? आणि मग ज्यावेळेला एखादा महायोग साधक आहे, त्या महायोग साधकाला असं त्याला माहित असतं की त्याचा जो प्रवास आहे तो षडचक्रामधून होणार आहे. तिथे 6 चक्र आहेत त्या प्रवासामध्ये. ज्यावेळेला गुरुकृपा होते आणि गुरुकृपेने मूलाधारामध्ये असलेली शक्ती, तिला कुंडलिनी म्हटलेली आहे, तिला पराभक्ती म्हटलेलं आहे, तिला आल्हादिनी शक्ती म्हटलेलं आहे, ती जागृत होते. आणि मग रोज ज्यावेळेला साधना करायला सुरुवात होते त्यावेळेला ती जागृत झालेली शक्ती ती वर 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 जायला लागते. आणि मग तिच्या जाताना ती एक एक चक्राचं भेदन करत जाते. मग ह्या 6 चक्रांचा आणि ह्या 6 हातांचा काही संदर्भ आहे का, असा विचार मनामध्ये निश्चितपणे येतो. आणि मग त्यावेळेला चिंतन करताना असं वाटतं की परशु, मगाशी आपण म्हटलं हा परशु कशासाठी वापरायचा, तर मार्गात येणारे अडथळे हे दूर करण्यासाठी. आणि मग महायोग शक्तीचं या कुंडलिनीचं पहिलं काम काय आहे, तिच्या मार्गामध्ये येणारे अडथळे. मग ते अडथळे काय, तर तुमच्या माझ्याकडे आम्ही जन्माला येताना संस्काराचं गाठोडं आम्ही सोबत आणलेलं आहे. बरे वाईट वेगवेगळे संस्कार आहेत, त्याला आपण प्रारब्ध म्हणू. असं आपल्याकडे म्हणतात की माणूस येताना रिकाम्या हाताने येतो आणि रिकाम्या हाताने जातो, पण हे भौतिक दृष्ट्या. माणूस जन्माला येतो तो काहीतरी प्रारब्ध घेऊनच येतो, आणि आयुष्यभर केलेल्या कर्मातून जे क्रियमाण निर्माण होतं त्याच्यातून पुढचं प्रारब्ध निर्माण होतं आणि परत पुढच्या जन्माला ते गाठोडं घेऊन सोबत जातो. आणि म्हणून ते साफ चुकीचं आहे. माणूस येताना भरपूर गाठोडं ओझं, ते कर्माचा गाठोडं आपल्या डोक्यावर घेऊन जन्माला आलेला येतो, आणि पुन्हा सुद्धा जाताना तेच ओझं घेऊन जात असतो. आणि मग ज्यावेळेला महायोग साधना ही आम्ही ध्यान साधना करतो त्यावेळेला पहिलं काम त्या शक्तीचं काय, त्या कुंडलिनीचं, तर मार्गात येणारे अडथळे दूर करणं. आणि म्हणून ज्यावेळेला ही शक्ती जागृत होते, प्रवास करायला सुरुवात करते, तर तिचं पहिलं काम ह्या मार्गात येणारे अडथळे, म्हणून तो परशु जो आहे तर त्याचं प्रतीक असावं असं निश्चित म्हणता येतं. पुढचा जो आहे अंकुश. आता ती शक्ती जागृत झालेली आहे, ती संस्काराचं काम, स्वच्छतेचं काम, शुद्धीकरणाचं काम करतीये. पण मग मागचं जे ओझं जे आहे, ते मागचं जे कर्ज आहे, ती शक्ती त्याचं निराकरण करते. पण आताच्या जन्मामध्ये नवीन कर्म उद्भवू नये, नवीन क्रियमाण निर्माण होऊ नये, म्हणून आम्ही कसं वागलं पाहिजे, आमचं कर्म काय, त्यामध्ये अकर्म काय, हे शास्त्रानुसार आम्ही वागलं पाहिजे. आणि म्हणून आमच्या जीवनावर काहीतरी अंकुश पाहिजे. मग त्यामध्ये आम्ही कुठलंही व्यसन करता कामा नये, आहार विहाराचे नियम पालन केलं पाहिजे, मद्य मांसाहार आम्ही टाळला पाहिजे. हे जो अंकुश आहे, तो अंकुश तिथे हा दुसऱ्या हातामध्ये गणपतीने घेतलेला तो अंकुश, त्याचं तर प्रतीक नव्हे ना, असं निश्चितपणे तिथे आपल्याला चिंतन करावं असं वाटतं. तिसऱ्या हातामध्ये असलेला अर्धा दात. मग ज्यावेळेला आम्ही ही महायोग साधना करतो त्यावेळेला मनामध्ये अनेक शंका येतात, अनेक संशय येतात, अनेक कुशंका येतात. आमची प्रगती नीट चालू आहे किंवा नाही, खरंच आमची शक्ती जागृत झालेली आहे किंवा नाही, असे वेगवेगळे शंका कुशंका आमच्या मनामध्ये येतात. आणि मग तो शंकेचं निरसन, तो जो संशय आहे, तो संशय म्हणजेच तो दात, आणि जो गणपती दात तोडून बाजूला आपल्या हातामध्ये जातोय. म्हणजे शंकेचं निरसन होणं ते सुद्धा या महायुगामध्ये पुढची पायरी आहे. पुढचा जो आहे तो सत्कारवाद. त्यामध्ये पतंजल मुनीचं वाक्य, त्यांचं सूत्र आहे, सत्कारात सेवितो दृढभूमी.
सत्कारात, म्हणजे त्या सत्कार या शब्दाचा अर्थ प्रेम, भक्ती असं सुद्धा आहे. आणि म्हणून आमची साधना करताना हळूहळू मग त्यामध्ये काय होतंय, पहिल्यांदा संस्काराचं शुद्धीकरण होतंय, त्यानंतर आमच्या आचरणावर अंकुश आहे, तिसरा जो आमचा संशयाचं निराकरण आहे, आणि मग पुढे या साधनेतून आम्हाला मिळतं काय, तर आमचं प्रेम वृद्धिंगत होतं, आमचा आपुलकी, आमच्या हृदय हे विस्तीर्ण होतंय, त्याची व्याप्ती वाढतीये, भक्ती निर्माण होतीये, आमच्या घरामध्ये असतील, आमच्या मित्र परिवारामध्ये आमचे संबंध परस्परांचे हे सुरळीत नव्हे तर चांगले प्रेम संबंध, जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होत आहेत, आमच्या नातेवाईकांमध्ये असतील. हा त्या महायोग साधनेचा पुढचा एक टप्पा आहे. आणि तोच जणू काही इथे चौथा तो सत्कारवाद म्हणून जो गणपतीने हातामध्ये हात दाखवतोय, तर तो नव्हे ना, असं निश्चितपणे आपल्याला म्हणता येईल. पुढे आहे तो अभय हस्त, अभयवर जो गणपतीने दाखवलेला आहे. मग हे करत असताना ही जी साधना आहे, ही जी महायोग साधना आहे, ही सद्गुरु कृपेने होणार आहे. हे फार मोठं अग्निदिव्य आहे, पण या अग्निदिव्याला कोंदण, याला संरक्षण मात्र सद्गुरु शक्तीचं असतं. आणि म्हणून तिथं सद्गुरूंचा जी कृपादृष्टी आहे, घाबरू नकोस, तू साधना कर, येणारे मार्गात येणारे अडथळे हे मी दूर करतो. आणि म्हणून तो अभयवर तर तिथे नाही ना, असं निश्चितपणे आपल्याला चिंतन करावं असं वाटतं. आणि मग हे सर्व 5 टप्पे झाल्यानंतर याच्यातून मिळतं काय, या महायोग साधनेतून आम्हाला मिळतं काय, तर तो ब्रह्मरसाचा मोदक. आणि तो ब्रह्मरसाचा मोदक परमतत्वाचं तो आनंद जो आहे, तो आम्हाला तिथे त्या साधनेमधून मिळणार आहे. तो जो मिळणारा आनंद आहे, तो अनिर्वचनीय आहे, तो शब्दामध्ये सांगता येत नाही. परमपूजनीय जोशी महाराजांच्या प्रवचनामधून आपण एक कायम गोष्ट ऐकतोय, की एखाद्या मुक्याला जर गुळ खायला दिला, त्याने तो गुळ खाल्ला, आणि त्याला जर आपण विचारलं की गुळ कसा लागतोय, तर तो शब्दातून सांगता येणार नाही, तो फक्त हावभाव करेल की चांगला लागतोय म्हणून. तो अनिर्वचनीय आहे, शब्दामध्ये तो सांगता येणार नाही, असा तो शब्दामध्ये न सांगणारा जो आनंद आहे, तो मोदक, तो ब्रह्मरसाचा मोदक हा गणपतीच्या त्या 6व्या हातामध्ये आहे. कुंडलिनी शक्तीच्या या मार्गामध्ये शेवटची जी जीवा शिवाला मिळण्याची जी अवस्था आहे, जे ब्रह्म आकाश म्हणून मस्तकामध्ये म्हटलेलं आहे, तिथे खेचरी मुद्रा लागते, आणि मग ती शक्ती जी आहे तिथे अमृत कुंभ आहे असं म्हटलेलं आहे. आणि मग या अमृत कुंभाला ती शक्ती थोडस त्याला धक्का देते, आणि मग ते अमृत कुंभ जो आहे तो कलंडतो, आणि त्याच्यातून अमृत पाझरायला लागतं, आणि मग ती जागृत झालेली शक्ती ते अमृताचं ते प्राशन करते. हे सर्व वर्णन ज्ञानेश्वरीच्या पुढच्या 6व्या अध्यायामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. आणि मग ते अमृत प्राशन केलेलं जे आहे ते संपूर्ण त्या शरीरभर पसरतं, आणि मग या महायोग साधकाचं अवस्था, त्याच्या शरीराची कांती कशी उजळते, तो कसा त्याचे बोलण्यामध्ये, त्याच्या वागण्यामध्ये, त्याच्या दिसण्यामध्ये, त्याच्या आचारविचारामध्ये कशी प्रगल्भता येते, त्याचं शरीर कसं तेजपुंज होतं, हे सर्व वर्णन हे 6व्या अध्यायामध्ये आपल्याला आहे. आणि म्हणून तो जो ब्रह्मरसाचा मोदक जो आहे, तो ब्रह्मरसाचा मोदक म्हणजेच या महायोग शक्तीचा हे जे मिळणारं जे सुख आहे, आत्मिक शांतता आहे, ते ब्रह्मानंद जो आहे, त्याचं तर प्रतीक नव्हे ना. आणि म्हणून असं नक्की आपल्याला हे चिंतन इथे ह्या गणपतीच्या ह्या 6 हातांचं करता येतं. तसं म्हटलं तर मग मी म्हणतात, तया हृदयाच्या परिवरी कुंडलिनीची परमेश्वरी, तेजाची शिदोरी विनियोगिली, असं ते 6व्या अध्यायात वर्णन आहे, की ती शिदोरी म्हणजे खायची वस्तू, जी प्रवासाला आपण सोबत बांधून नेतो, ती कुंडलिनी शक्ती काय खाते, तर ते अमृताचं प्राशन करते. आणि म्हणून या 6 हातांचं वर्णन बहुतेक सगळे संत चतुर्भुज गणपतीचं करतात, परंतु गणपती इथे माऊली 6 हातांचं जे वर्णन करतात, त्याचे रूपक आपल्याला या दृष्टीने सुद्धा त्याचे चिंतन निश्चित करता येईल. थोडस आपण पुढे जाऊया. माऊली आता ह्या हातांपासून आता पुढे जात आहेत. माऊली म्हणतात, देखा विवेकवंतू सुविमळू, तोची शुंडा दंडू सरळू, तेथ परमानंदू केवळू महासुखाचा. विवेकवंत अशी तुझी ही सोंड जी आहे ती सरळ, अशी ती शुंडा दंड म्हणजे सरळ असलेली सोंड जी आहे ती विवेकवंत आहे. आता विवेकवंत याचा खरं अर्थ सांगायची गरज नाही. चांगल्या वाईटाची फरक ओळखणारी जी बुद्धी, त्याला किंवा ती व्यक्ती ज्याला विवेक आपण वंत, जे अशा जो विवेक ज्याच्याकडला आहे त्याला आपण विवेकवंत म्हणू. परमानंद, त्या परमानंदाला जणू काही एखादा कोवळा कोंब फुटावा अशी ती सोंड आहे, ती सरळ आहे. आता पुन्हा
इथे आपल्याला महायोग दिसतो. कारण का, मी पुन्हा म्हणतोय की मी चष्मा कशाचा लावलाय, तर त्या महायोगाचा चष्मा लावलाय. तर आपण जर पाहिलं तर सोंड म्हणजे काय, तर सोंड म्हणजे गणपतीचं नाक. आणि मग माऊली असं म्हणताय, त्या सोंडेमध्ये काय आहे, जेथ परमानंदू केवळू महासुखाचा. त्या सोंडेमध्ये महासुखाचा परमानंद आहे. आणि मग ज्या वेळेला सुरुवातीला, आजच्या पहिल्या भागाच्या सुरुवातीला आपण एक प्रयोग मी सांगितला की याच्यामध्ये आपण काय म्हटलंय, स्वस्थ बसा, डोळे मिटा आणि पाहत राहा. तर काय पाहायचं, तर आपोआप होणारा श्वास. आणि म्हणून या सोंडेमधून जो श्वास निश्वास होतोय, त्या श्वास निश्वासाला, ज्याला मगाशी आपण वासुदेव म्हटले, वासुदेव करतो फेरा वाड्यात बाहेरा, तोच त्याला इथे माऊली जेथ परमानंदू केवळू महासुखाचा. महासुखाचा परमानंद या सोंडेमध्ये वावरतोय. म्हणजेच कोण, तो श्वास, तेच चैतन्य. आणि म्हणून ज्ञानेश्वरी वाचताना जर आपण हा महायोगाचा चष्मा लावला, तर योगीराज गवळी महाराज जसं सांगतात की ज्ञानेश्वरीमध्ये शक्तिपाताशिवाय एकही अक्षर नाही. तर ठिकठिकाणी आपल्याला हा महायोग आपल्याला दृष्टीपथात पडायला दिसायला, आपल्याला तो ज्यावेळेला आपण साधना करतो आणि मग ही ज्ञानेश्वरी वाचायला घेतो, त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी हा शक्तिपात, हा महायोग आपल्याला दिसायला, आपल्या समोर इथे येऊन उभा राहतो जणू काही. आणि म्हणून या सोंडेला देखा विवेकवंतू सुविमळू, तोची शुंडा दंडुक सरळू, जेथ परमानंदू केवळू महासुखाचा. तरी संवादू तोच दशनू. दशनू म्हणजे दात. मगाशी आपण एक दात पाहिला, जो उजवा दात गणपतीचा तुटलेला अर्धा दात, परंतु डावा जो दात आहे तो सरळ आहे. तो संवाद, साहित्य प्रकारामध्ये संवाद हा सुद्धा एक प्रकार आहे. संवादामध्ये आपण पाहिलं मागे की पूर्वीच्या काळी वेगवेगळे मोठमोठे पंडित हे समोरासमोर वाद विवाद करायचे. आता इथे सुद्धा वाद म्हणजे काय, तर भांडण नव्हे, तर वाद म्हणजे चर्चा. एखादं प्रमेय हे असं म्हटलेलं आहे की एखादा ऋषी, एखादा मुनी, एखादे जे श्रेष्ठ पंडित आहेत ते एखादा मुद्दा मांडणार, त्याला प्रतिवाद दुसरे समोरचे करणार, मग तो प्रतिवाद खोडून करायला पुन्हा हे नवीन काहीतरी त्याला आधार देणार. अशी जी चर्चा होत असते, त्या चर्चेला तरी संवादू तोच दशनू, म्हणून या संवादाला इथे मौली इथे वर्णन करतात, त्याला उपमा देतात की त्या डाव्या दाताची, जो सरळ आहे, तो अखंड आहे, तो समता शुभ्र वर्ण. शुभ्र वर्णाचा आहे, याचा अर्थ तो संवाद आहे, त्याच्यामध्ये भांडण नाही. त्याच्यामधून निर्माण काय होणार आहे, तर काहीतरी चांगलं ज्ञानच निर्माण होणार आहे. आणि म्हणून तो समता शुभ्र वर्णू, देखो उन्मेष सूक्ष्मे क्षणू विघ्नराजू. असा हा विघ्नराज जो आहे, तो हा विघ्नांचा राजा आहे. विघ्नांचा राजा याचा अर्थ आपण पहिल्या भागामध्ये जसं आपण पाहिलं की ज्ञानेश्वरी म्हणजे काय, तर ज्ञानाची ईश्वरी, ज्ञानाचं नियमन करणारी. आणि म्हणून विघ्नराज याचा अर्थ सुद्धा तोच आहे, तो विघ्नाचं नियमन करतो. विघ्न येऊ द्यायचं किंवा नाही द्यायचं हे तो ठरवतो. आणि म्हणून आपल्या पूजेमध्ये प्रत्येक ठिकाणी पहिल्यांदा गणपतीचं आहे. अरे गणपती हे घे बाबा मोदक, पहिली पूजा तुझी, पहिला मान तुझा. का, तर आमच्या पुढच्या पूजेमध्ये कुठेही विघ्न येऊ देऊ नको, त्यांचं निराकरण तू तिथेच त्यांना अडव. आणि म्हणून तो विघ्नराजू. मज अवगमलिया दोन्ही, मीमांसा श्रवणस्थानी, बौद्ध मदामृत मौनी अली सेविती. मीमांसा, मग मगाशी आता उल्लेख केला पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा. हे जणू काही या गणपतीचे दोन काल आहेत. पूर्व मीमांसा म्हणजेच एखाद्या पंडितांनी मांडलेलं पहिलं मत, उत्तर मीमांसा म्हणजे दुसऱ्या पंडितांनी त्याला दिलेला उत्तर. असे हे दोन हत्तीचे कान, गणपतीचे कान सतत हलत असतात. म्हणजे हे जी चर्चा असते, हे वाद असतात, हे वेदवाद असतात, हे सतत होत असतात. सतत तो गणपती आपले कान हलवत असतो. म्हणजे ही चर्चा सतत होत असते. आणि त्याच्यातून काय निर्माण होतं, तर बोधामृत, बोध मद, बोधाचा मद, ते जे अमृत आहे ते निर्माण होतं. ते कुठे निर्माण होतं, तर आपण ऐकलं असेल की हत्ती जो आहे, त्या हत्तीचा गंडस्थळ, तिथून मद स्त्रवत असतो आणि त्याचा एक विशिष्ट वास असतो. आणि त्या वासाने भुंगे तिकडे आकर्षित होत असतात. या ओवीमध्ये अली सेविती, अली म्हणजे भुंगा. ही जी चर्चा होत असते, त्या चर्चेतून जे ज्ञान निर्माण होत असतं, त्या ज्ञानाच्या वासाने, त्याच्या ओढीने मुनी म्हणजे जे अभ्यासू आहेत, जे विद्यार्थी आहेत, ते तिकडे आकर्षित होत असतात. आणि आकर्षित होऊन त्यामधून निर्माण होणारं जो काही ज्ञान आहे ते भुंगे ते सेवन करत असतात. इथे आपल्याला फार मोठा जो विद्यार्थी आहे,
तुमचा माझ्यासारखा एक जो साधक आहे त्या साधकाला एक इथे बोध आहे की ही चर्चा जी आहे त्यातलं ज्ञान घ्यावं. तर ज्ञान घेताना भुंग्यासारखं घ्यावं. तर भुंग्यासारखं कसं घ्यावं, तर सुभाषितकार असं म्हणतात, अणु अणुभ्यश्च महद्भ्यश्च शास्त्रेभ्यश्च कुशलो नरः सर्वतः सारमाद बद्यात पुष्पेभ्य एव षटपदः. ज्याप्रमाणे एखादा भुंगा सर्व पुष्पामधून म्हणजे फुलामधून सर्वात चांगली गोष्ट कुठली, तर मध. तो भुंगा जसं मधाचं सेवन करतो, बाकी ते त्याच्या ज्या पाकळ्या आहेत फुलांच्या, बाकी त्याला तिथे तो काही ते खात बसत नाही किंवा त्याचं सेवन करत नाही. तो काय घेतो, तर त्यातला फक्त मध घेतो. तसं त्याप्रमाणे लहान किंवा मोठ्या कुठल्याही शास्त्रामधून जो ज्ञान निर्माण होतं शास्त्र चर्चेमधून, तर शहाण्या माणसाने काय करावं, त्यातलं ते ज्ञान ते ग्रहण करावं, ते भुंग्याप्रमाणे ग्रहण करावं. अगदी साध्या भाषेमध्ये परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आपल्याला सांगतात, सदा संतापाशी जावे त्यांचे जवळी बैसावे. संत म्हणजे मगाशी आपण म्हटलं तसे हे वादविवाद करणारे, चर्चा करणारे पंडित. सदा संतापाशी जावे त्यांचे जवळी बैसावे. उपदेश ते न देती तरी ऐकाव्या त्या गोष्टी. त्यांनी आपल्याला उपदेश केला नाही तरी चालेल, परंतु ते जे काही गोष्टी करतायत त्यांची जी चर्चा चालू आहे ती चर्चा ऐकायची. तेच उपदेश होती त्याने कष्ट नष्ट होती. ती जी चर्चा चालू आहे त्या चर्चेतून जे ज्ञान निर्माण होणार आहे त्या ज्ञानातून सुद्धा आमचे कष्ट निवारण होण्याची पात्रता, तेवढी श्रेष्ठता त्या चर्चेमध्ये सुद्धा आहे. वासुदेव म्हणे संत संगे करीती पसंत. वासुदेव म्हणजे स्वामी महाराज काय म्हणतात की संघ, अशांचा संघ करा. अशांच्या ठिकाणी ती जी वादविवाद चालली, ती चर्चा चालू आहे, तिथे जाऊन नुसतं बसा. ती जी चर्चा ऐकण्याने सुद्धा आमचे दोष, आमचे ज्या काही व्याधी आहेत त्या सुद्धा, जे कष्ट आहेत त्याचं निवारण होणार आहे. आणि म्हणून मीमांसा श्रवणस्थानी बोध मदामृत मुनी अली सेविती. अशा या पूर्व आणि उत्तर मीमांसेमधून चर्चेमधून जो ज्ञान निर्माण होतं ते त्या भुंग्याप्रमाणे जे मुनी आहेत ते भुंग्याप्रमाणे त्याचा आस्वाद घेत आहेत. प्रमेव प्रवाद सुप्रभ द्वैत्वाद्वैत तोची निकुंभ सरिसे एक वटत इव मस्तकावरी. प्रमेय, प्रवाद, सुप्रभ या सर्व चर्चेमधून, या सर्व साहित्यामधून जी प्रमेय मांडलेली, जे सिद्धांत मांडलेले आहेत ते सुप्रभ आहेत, ते आम्हाला ज्ञान देणारे आहेत. आणि द्वैताद्वैत हे निकुंभ. निकुंभ म्हणजे गंडस्थळ, हत्तीची दोन गंडस्थळ म्हणजे कपाळावर दोन असे उंचवटे असतात. तर द्वैत मत आणि अद्वैत मत याविषयी हे द्वैत आणि अद्वैत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये द्वैत मत आणि अद्वैत मत अशा दोन मत आहेत. पण ह्या गणपतीच्या इथे ही दोन्हीही मतं शेजारी शेजारी ही प्रस्थापित आहेत, तिथे ती सुखाने नांदतायत. सरीसे एक वट, एक वट म्हणजे एकत्रितपणे शेजारी शेजारी ते तिथे आहेत. हे द्वैत. म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये एखादा देवाला नावं ठेवणारा सुद्धा कधी त्याला हिंदू धर्माच्या बाहेर जात नाही. तो सुद्धा हिंदूच आहे, तो सुद्धा सनातनीच आहे. देवाला नावं ठेवा, देवाला माना किंवा न माना, तो सुद्धा त्याचा धर्म जो आहे तो सनातन हिंदू धर्मच आहे. कारण का, तर त्याला सुद्धा त्याच्या मताला, त्या द्वैत मताला किंवा त्याचा जो नास्तिक मत आहे त्याला सुद्धा तितकाच मान दिलेला आहे. तो मस्तकावरी, तो गंडस्थळावर ह्या गणपतीच्या तिथे हे दोन्ही मतं की शेजारी शेजारी आहे. उपरी दशोपनिषदे जिये उदारे ज्ञान मकरंदे तीये कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती भली. मगाशी आपण पाहिलं श्रुती, स्मृती, त्यानंतर पुराण, आणि मग आता पुढे काय, तर दशोपनिषद. 18 पुराणांनंतर 10 उपनिषद निर्माण झाली. या उपनिषदांमध्ये तुम्हाला आम्हाला बोध मिळेल अशा छोट्या छोट्या गोष्टी या त्याच्यात सांगितल्या ऋषीमुनींनी. आणि ही जी 10 उपनिषद जी आहेत ही त्याच्यामध्ये ज्ञान मकरंद आहे, उदार आहेत. ती ज्ञान मकरंद देण्यासाठी ती उदार आहे. त्यांचा स्वभाव कसा आहे, तो उदार आहे. कुणीही यावं आणि ही दशोपनिषद वाचावी. आणि म्हणून उपनिषद ही कुणीही वाचावी. या उपनिषदांमध्ये हे ज्ञान देण्यासाठी ती उदार आहे. कदाचित वेद जे आहेत ते वेद वाचण्याचा अधिकार सर्वांना आहे, त्या बाबतीत ते कंजूस आहेत. पण उपनिषद ही सर्वांनी वाचावी म्हणून ते उदार म्हटलेलं आहे. आणि म्हणून ही दशोपनिषदे जे उदारी ज्ञान मकरंदे, ज्ञान मकरंद वाटण्यासाठी उदार असलेली ही उपनिषद ही काय आहेत, ते ह्या गणपतीच्या मस्तकावर ती फुलांच्या रूपाने शोभतायत. या गणपतीचं हे साकार स्वरूप झालेलं आहे, रूप झालेले. त्याची पूजा कशाने करायची,
तर ही दशोपनिषद, उपनिषदां रूपी जी फुलं आहेत ती कुसुम आहेत. यांनी कुसुमांनी या गणपतीची पूजा इथं माऊली मांडतायत आणि शोभती भली. आणि म्हणून असा हा जो गणपती आहे, हा गणपती हा साकार, जो निराकार होतो तो साकार झालेला आहे. आणि म्हणून मग इथे पहिल्या ओवीमध्ये ओम याचा उल्लेख आहे, ओम नमो जे आद्या. आणि मग त्याचा पुढे विस्तार शेवटच्या 19व्या ओवीमध्ये माऊली म्हणताय, आकार चरण युगुल. आकार अ जो आहे तो जर आपण आडवा केला तर गणपतीच्या दोन मांड्या निर्माण तयार होतात. आपल्याला आपल्या डोळ्यासमोर चित्र येतं. उकार उदार विशाल. उकार जो आहे तो या गणपतीचं जे मोठं पोट आहे त्या पोटाच्या ठिकाणी उकार आहे. आणि मकार महामंडल मस्तकाकारे. जो मकार आहे, ओंकारामधल्या अ उ म या 3 मात्रा आहेत. आणि या 3 मात्रातला मकार म्हणजे गणपतीचं हे मस्तक आहे. आणि म्हणून ह्या ओंकार स्वरूपी गणपतीला आम्ही इथे नमन करतो. आणि म्हणून मग पुढच्या ओळीमध्ये हे तिन्ही एकवटले, हे तिन्ही जिथे एकवटतात असे जेथ शब्द ब्रह्म कवळले. शब्द ब्रह्म मगाशी आपण अर्थ पाहिला, शब्द ब्रह्म म्हणजे वेद. हे जिथं ओंकार रूपाने जिथे एकवटतात तेथ शब्द ब्रह्म कवळले, म्हणजे ज्यांनी मिठी मारली या वेदांनी सुद्धा या शब्द ब्रह्माला, या शब्द ब्रह्माने ज्या ओंकार स्वरूपी गणेशाला मिठी मारलेली, आलिंगन दिलेलं आहे, ते मिया गुरुकृपा नमिले आदिबीज. आदिबीज या जगाचा आदिबीज स्वरूप पहिल्या ओळीमध्ये आद्या असं म्हटलेलं आहे, तेच उल्लेख इथे आदिबीज म्हणून म्हटलेलं आहे. जगात उत्पत्ती कशामुळे झाली? ह्या ओंकारामधूनच झालेली, म्हणून त्याला आदिबीज म्हटलेलं आहे. आणि ह्या आदिबीजाला, या आदिबीजाचं वर्णन, त्याला त्याचं नमन हे सुद्धा इथे नमन केलेलं आहे. परंतु याचं श्रेय सुद्धा माऊली गुरु कृपेला देत आहे. मी कशामुळे हे वंदन करू शकतोय? तर गुरु कृपे. मी नमिले गुरु कृपे. गुरु कृपेमुळे मी ह्याचं नमन करतो आहे. आणि म्हणून असे या साहित्य गणेश जो आहे, या साहित्य गणेशाचं वर्णन या पहिल्या 17-18 ओव्यांमध्ये माऊली करतायत. पुढची एक ओवी आपण इथे पाहूया. याच्यामध्ये माऊली सरस्वतीचं वंदन करतायत. ओवी अशी आहे, आता अभिनव वाघ विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली मिया. अभिनव वाघ विलासिनी. अभिनव वाघ विलास, वाघ म्हणजे वाणी, तिचा विलास जो आहे, तिचं नित्य नूतन जो आहे, तिचा विलास म्हणजे तिचं ऐश्वर हे सतत नित्य नूतन आहे, अभिनव आहे. आपण पाहतो, आपण एखादी लहान मुलं असेल तर आई काय म्हणते की शहाणं माझं बाळ. इथं शहाणा हा शब्द, पण तेच मूल ज्यावेळेला मोठं होतं, काहीतरी खोड्या करतं, आईला उलट उत्तर करतं किंवा काहीतरी शिकवायला लागतं, त्यावेळेला आई पुन्हा तेच म्हणते, आला मोठा शहाणा. परंतु पहिलं शहाणं माझं बाळ याच्यात कौतुक आहे, म्हणून आला मोठा शहाणा शब्द तोच आहे, पण अर्थ वेगळा आहे. याच्यामध्ये अभिनव वाग्विलासनी, वेगवेगळा अर्थ, वेगवेगळ्या छटा, वेगवेगळे भाव या म्हणजे या वाणीतून ही निर्माण करणारी अशी ही सरस्वती आहे. अभिनव वाग्विलासिनी चातुर्यार्थ कला कामिनी. इथे चातुर्य, मग कला, मग त्यामध्ये आपण पाहतो 14 कला, 14 विद्या आणि 64 कला. यामध्ये प्रत्येक ठिकाणी चातुर्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून चातुर्यासह असलेली कला, चातुर्यासह असलेली विद्या अशी जी आहे, जिच्यापासून उत्पन्न होतात अशी सरस्वती, तिला मी वंदन करतो. 14 विद्या, 64 कलामध्ये कीर्तन कला आहे, वादन आहे, गायन आहे, त्याच्यामध्ये चौर्य कला सुद्धा आहे, म्हणजे चोरी किंवा नखचित्र म्हटलेलं आहे. नखचित्र म्हणजे आज महिला नखावर नेलपेंट करतात किंवा वेगवेगळे डिझाईन काढतात, ती सुद्धा कला या 64 कलांमधली आहे. आणि म्हणून ही जी कला आहे, ह्या सर्व ज्या कला आहे मध्ये तिथे चातुर्य हवंय. म्हणजे एखादी चोरी करायची झाली, त्याला सुद्धा शहाणपण लागतं, चतुरतेने केली पाहिजे, ती लोकांच्या उघडकीस न आली पाहिजे, अशी सुद्धा तिथे सुद्धा चातुर्य लागतंय. आणि कीर्तन असेल, वादन असेल, गायन असेल, दुसरी कुठली चित्रकला जे असेल, तिथे सुद्धा चातुर्य हवंय. आणि म्हणून चातुर्यासह असलेली कला आणि तिला कामिनी, तिला प्रसवणारी अशी ही जी सरस्वती आहे, त्या सरस्वतीला, जी सरस्वती आहे ती विश्वमोहिनी आहे. जी सरस्वती आपल्या लीलेने सर्व विश्वाला मोहित करते. आपण पाहतो आज वेगवेगळ्या कलांमध्ये जे पारंगत आहेत, मग ते कलेमध्ये पारंगत असलेले, मग ज्याच्यामध्ये आपण आज पाहतो लता मंगेशकर सारखे एखादी आपले महाराष्ट्रीयन एखादी गायिका असेल,
की जिची कला ती विश्वमोहिनी आहे, विश्वाला मोहित करणारी आहे. असे अनेक प्रकार. मग अगदी क्रिकेट मधला तेंडुलकर जरी असेल, त्याला त्याच्यातली जी कला आहे त्या कलेने विश्वाला मोहिनी घातलेली आहे. आणि म्हणून जी जी कला आहे, जी जी विद्या आहे, त्या प्रत्येक विद्येमध्ये जे पारंगत्व आहे ते पारंगत जर झालो तर काय होणार आहे, ते विश्वाला मोहिनी घालणार आहे. आपण पाहतो संगीत कला, या संगीत कलामध्ये पाश्चात्य संगीत सुद्धा आहे, पण त्या संगीतात सुद्धा ते आपल्याला सुद्धा कदाचित शब्द ऐकायला येत नाही, कळत नसतील, तरी सुद्धा कानाला गोड वाटतं. कानडी तेलुगू भाषेतली काही पदं असतील, संगीत असेल, त्याच्यातला शब्दार्थ आपल्याला कळत नाही, परंतु ते कानाला गोड वाटतं. कारण का? ती विश्वमोहिनी आहे. ती जी कला आहे त्यामध्ये त्या सरस्वतीचा वास आहे, आणि ती सरस्वती ही विश्वाला मोहिनी घालणारी आहे. अशा विश्वाला मोहिनी घालणाऱ्या सरस्वतीला वंदन करून माऊली पुढे सद्गुरु स्तवनाकडे जातात. आणि हे सद्गुरु स्तवन जे आहे ते आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. आणि म्हणून आज आपण बरोबर 1 तास 8:58 झालेले, आणि अल्पमतीने जी काही चिंतन झालं ते आपण सद्गुरु माऊलींच्या चरणी अर्पण करूया. उद्या जगद्गुरु तुकाराम महाराज पंढरपूरकडे प्रस्थान करताय, आणि परवा माऊली सुद्धा पंढरपूरकडे त्यांचं प्रस्थान होत आहे. आज 19 तारीख आहे, उद्या 20 तारीख आहे. जो 5 तारखेला, 1 तारखेला किंवा 6 तारखेला येणारा पाऊस जो आहे तो उद्यापासून आजपर्यंत आलेला नाहीये. आपण सर्वजण माऊलींकडे प्रार्थना करू. माऊली, तुम्ही येताय, पुण्यामध्ये येताय, पुण्यातून पंढरपूरकडे जाताय, पण येताना पाऊस घेऊन या. सर्वांना आपल्या मायेने ओलचिंब करा. आणि ही प्रार्थना करून आता आपण या आजच्या सत्राचं सांगता ही पसायदानाने करू. आज पसायदान आपले गुरुबंधू रवींद्र देशपांडे हे पसायदान म्हणणार आहेत. त्यांनी पसायदान सुरू करावं, आणि पसायदान झाल्यानंतर कुंडलिका वरदा हा जय जयकार करून आजच्या या चिंतनाला आपण विराम देऊया. श्री देशपांडे. रवींद्र देशपांडे. रवींद्र देशपांडे, तुमचा आवाज नाही ऐकायला इथे. आवाज ऐकू येतोय ना मला? हो, येतोय, आता येतोय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, जे फळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आळी, अनवरत भूमंडळी भेट तुया भूता, चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू, किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊन तिही लोकी, भाजी जो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये, विशेषे लोकी इये, दृष्टा दृष्ट विजय हो आवेजी, एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसाओ, एने वरे ज्ञान देव सुखिया झाला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, ज्ञानेश्वर माऊली की जय. जय जय रघुवीर समर्थ.